चला दोन्ही टीमचा एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, हेही लक्षात असू द्यात. टीम एमबी खरिवली आणि टीम बॉबी 11 केळीचा पाडा. तुल्यबल संघ आहेत आणि आजच्या दिवशी मात्र हर्षद होंडो हाही तुम्हाला खेळताना दिसेल या स्पर्धेतनं. कुडूस 11 टीम कडनं मात्र आज आपला पूर्ण संघ घेऊन या मैदानातनं दाखल होईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर आहे तो हर्षद होंडो. T6 ब्रँड एक आकर्षक बॅट त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पूर्ण भारतभर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय अप्रतिमरित्या. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील. टीम केळीचा पाडा. पहिला चेंडू पडण्या अगोदर जर इथे क्षेत्ररक्षक तुमचा 12वा खेळाडू जर हजर नसला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या अगोदर 3 संघांना अशी पॅनल्टी देऊन बसलोय आम्ही. चला या लवकर. पूर्वी सज्ज झालाय रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं. या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल रोहित पाटील. एमबी खरिवली मिलिंद बागुल यांना आपण पाहतोय यष्टीच्या भूमिकेतनं, यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा घडावी, ही स्पर्धा दरवर्षीचं जेव्हा जेव्हा आयोजन केलं जातं तेव्हा मिलिंद बागुल यांचा एक मोलाचा वाटा असतो. सतत पाठीशी असणारं व्यक्तिमत्व आहे ते. टीम DKP स्पोर्ट्स आणि शिवकृपा पावनीपाडा या टीमच्या पाठीशी असणारं ते व्यक्तिमत्व आहे मिलिंद बागुल. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेला आज मात्र होती या सुरुवात. आता तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसातनं हा पहिला सामना. तिथे बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला अमित आणि नॉन स्ट्रायकर एंड कडनं गणेशला आपण पाहतोय. गणेश मात्र सज्ज झालाय. गणेश तोही बँकेत जॉबला आहे. खऱ्या अर्थानं तत्पूर्वी सज्ज होतोय रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं. पहिला चेंडू मात्र गॅप शोधायचा होता, सिंगल कन्वर्ट केली जातीय. कुछ लाख इरादे बनते हैं बनके टूट जाते हैं, कुछ लाख इरादे बनते हैं बनके टूट जाते हैं, शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आजचा दिवस शुभ गुरुवार खऱ्या अर्थानं आणि या गुरुवारच्या दिवसातने ही सुरुवात. तत्पूर्वी रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. चेंडू क्रमांक 2 समोर गणेश करिता. सावध खेळ केला जातो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. त्यातनं आक्रमण करताना मात्र दोन्ही बॅटर दिसत नाही आहेत. सिंगलला महत्व देत मात्र या धावसंख्या 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये ती टीम. रोहित पाटील सज्ज झालाय. पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय. अतिरिक्त बाहेर नो डाऊट ऑफिशियल पंच मनोज दळवी आमच्या बाजूने वळतील आणि इशारा देतील की बॉल वाईड आहे. म्हणजे एक एक्स्ट्राची धाव जी दिली जाईल या 1 धावसंख्या वाढून 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचेल. मात्र नेक्स्ट बॉल पॉवर प्लेचा फायदा घेत चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा बार. चौकार येतोय. या चौकारानं पहिला मोठा फटका बसतोय. तो बॅटर एक षटक कुरकाडवर लागल्यात पहिल्या षटकातनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकातनं 3 चौकार घेत मात्र पॉवरफुल फलंदाजी होतीये ती टीम बॉबी 11 केळीचा पाडा संघाची. तत्पूर्वी नवीन गोलंदाज नो डाऊट गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल.
मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज आपण पाहतोय वर्णी लागती या राहुल पाटीलची, जो सज्ज झालाय या नेक्स्ट ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता. मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 15 लागली आहे स्कोर कार्डवर. इथून पुढे आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता राहुल पाटील. मी विनंती करेन हर्षद होंडो यांना विनंती करेन की प्लीज VIP डाईसवर यायचं आहे. धनंजय साने तुमची आतुरतेने वाट पाहत आहेत. हर्षद होंडो त्यांच्या समवेत चिराग भानुशाली त्यांनाही विनंती करेन की प्लीज स्टेजवर यायचं आहे, VIP डाईसवर यायचं आहे. इकडनं मॅचचा आनंद घ्यायचा आहे. खऱ्या अर्थानं ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत या पूर्ण तो चषक आपण पाहतोय शिवकृपा चषक, याकरता एक महत्त्वाचं योगदान त्यांच्या माध्यमातून हर्षदजी होंडो यांच्याकडनं. तत्पूर्वी समोर राहुल पाटीलला आपण पाहतोय, ज्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र चुकी झाली आणि मग पुन्हा एकदा एक बॅक टू बॅक चौकार. हा नशिबाचा चौकार आहे. पंच हा चेंडू बॅटला लागून गेलाय का? ओके. मात्र या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23-23 या धावसंख्येवर. मात्र आज गणेश बहरात आहे. खऱ्या अर्थानं चांगला खेळ सातत्यानं करत असतो. आपल्या टीमची खऱ्या अर्थानं रन मशीन आहे तो गणेश. आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड करणार. नेक्स्ट बॉल त्याच्याकरता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगलमध्ये कन्वर्ट केलंय. त्या चेंडूला चुकी होतीये. दुसरा आलेला क्षेत्ररक्षक त्याच्याकडनंही चुकी झाली. मग चुकी झाल्यानंतर धावा होतील पूर्ण 2. जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा गेल्या. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कुठेतरी प्रॅक्टिसची कमी आहे. बरेचसे संघ आता पाहिले तर पुन्हा प्रॅक्टिसचेच मैदानात उतरत असतात, खेळत असतात. क्रिकेटच्या खेळातनं प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तत्पूर्वी सज्ज होईल पुन्हा एकदा राहुल पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर ना इन ॲक्शन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बचावला गेलाय. सेफ झोन मध्ये बॅटर पोहोचेल. सिंगल कन्वर्ट होतीये. या सिंगलला धावसंख्या वाढून जाऊन पोहोचेल ती 26 धावांवर. मात्र चांगली जोडी आहे. कुठेतरी राहुल पाटील पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. हाफ ट्रॅकर आहे ज्याला उडवलंय फाईन लेगच्या क्षेत्रातनं. चेंडू जाईल 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक आलाय अमितच्या बॅटमधनं. षटकार. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. फलंदाज बाद. फरदावं लागेल. पहिला हादरा बसतोय तो टीम बॉबी 11 केळीचा पाडा संघाला. फलंदाज बाद. स्कोर कार्डवर आहे 16.0च्या सरासरीने 32 धावा त्या टीम बॉबी 11 केळीचा पाडा संघाच्या. तत्पूर्वी सैराज खतीब यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत बलिंजी बागुल आणि त्यांच्या पूर्ण टीम करता म्हणजे MB खरिवली करता सैराज खतीब यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत पूर्ण टीम करता MB खरिवली. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय रितेश राऊतला आपण पाहतोय जो फलंदाजी करण्याकरता आलाय. नॉन स्ट्रायकर एंड कडनं आपण त्याला पाहू शकतायत. जर्सी क्रमांक 45 रितेश राऊत. रोहित शर्माचा एक खूप मोठा फॅन आहे. तत्पूर्वी सज्ज झालाय या तिसऱ्या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता रोहित पाटीलला आपण पाहतोय.
तत्पूर्वी तर पाहिलं तर मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक आहेत. धनेशजी साने असतील, रितेश राऊत, एक मोठा ग्रुप आहे ज्यावरनं सातत्यानं चर्चा चालते. तत्पूर्वी समोर बॅटर आपण पाहतोय आता गणेशला. तत्पूर्वी पहिला चेंडू त्यातनं निर्धाव स्वरूपानं मात्र सांगता होतीये त्या चेंडूची. चांगला चेंडू गणेशच्या समोर तो चेंडू मात्र हाताळला जातोय. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. अज्ञान पुढे येऊन फटका खेचला जातोय. चेंडू जाईल दन दन करत सीमा रेषा पार. काय होतं हेच समजलं नाहीये. पुढे आला होता, सिंगल काढायची होती का मोठा फटका खेचायचा होता, या दुविधा मनस्थितीतनं हा फटका खेळला गेला तो गणेशकडनं. तत्पूर्वी त्यावरही कोणत्या प्रकारची धाव मात्र नसेल. यष्टीरक्षक मिलिंद बागुल मात्र अतिशय अप्रतिमरित्या यष्टीरक्षण करतायत यष्टींच्या पाठीमागे. तत्पूर्वी रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. अगेन पुढचा चेंडू एक 8 ते 9 पावलांचा रनअप. लेट बॅटनं खेळला. खूप कमी वेळानंतर त्यानं बॅटचा फेस ओपन केलं. जिथनं टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त स्विंग होताना समोर दिसतोय गणेशला. तदनंतर त्यानं लेट बॅटनं तो फटका फक्त कट लावली, म्हणजे ऑफसाईडला तो फटका खेळायचा होता. तिथनं बॅटची टॉपेज लागली असावी कदाचित आणि मग सिंगल कन्वर्ट झाली. आता रितेश राऊतला संधी मिळते. रितेश राऊत करता मेटवरनंही शुभेच्छा येत आहेत हर्षल भोईर यांच्याकडनं. तत्पूर्वी सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल, फुल टॉस होता त्या चेंडूला. सिंगलमध्येच फक्त समाधान मानावं लागेल रितेश राऊत अँड टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38. जर पाहिलं ना तर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. रोहित पाटील या ओव्हरमधनं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकातनं धावा थोड्या एक्स्ट्राच्या गेल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं ते, त्यातनं धावा एक्स्ट्रा गेल्या. त्यानंतर मात्र आता कमबॅक करतोय, यात काही शंका नाही आहे. आता फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राहुल पाटील चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद परतावं लागेल. गणेश बॅक टू द गावट टेक संधी डीजे मास्टरला. ती 38 धावा 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. तत्पूर्वी पहिला चेंडू जिथनं लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक राहुल पाटील चेंडूवर झेपावतो. 1 धाव कंप्लीट होतीये. तर पाहिलं ना पहिल्या 2 षटकात 32 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्येवर रोख लावण्याचं काम मात्र रोहित पाटीलने केलं. वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सौरभ हडकमोल जेही इथे उपस्थित झालेत, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम वेलकम इन ॲक्शनमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅचमधनं पाहायला मिळतील.
तत्पूर्वी नेक्स्ट बॉल फुलटॉस होता. त्या फुलटॉसला फक्त दिशा दिली, मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू शकला असता, मात्र तसं काहीतरी होत नाहीये मैदानात ना. सिंगल येते. रितेश राऊतला स्ट्राईक मिळेल. धावसंख्या 40 वर असेल. दीक्षित रोशन बागुलला आपण पाहतोय. सज्ज होईल नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र फटका फसलाय की काय. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. दीक्षित आणि राहुल, तुम्ही जेव्हा झेल घेण्याकरता जातायत कॉलिंग खूप गरजेचं आहे. जर पाहिलं ना तर झेल दीक्षित करता नक्की होता. राहुल खूप वेगानं धावला होता, मात्र दीक्षितनंही कव्हर केलं होतं जवळजवळ तेवढं अंतर. मात्र त्यानंतर जी ठक्कर झाली त्यानंतर तो झेल सुटला, आणि मग झेल सुटल्यानंतर त्याचा फायदा झाला तो टीम बॉबी 11 केळीचा पडा संघाला. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. गोलंदाज रोशन बागुलला आपण पाहतोय. फटका आता मात्र लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेपावतो. राहुल पाटीलला सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. राहुल पाटील यालाच टार्गेट केलं जात आहे. तत्पूर्वी सिंगल येते. या सिंगलनं धावसंख्या 43 या धावसंख्येवर 2 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत गणेश आणि अमित हे 2 बॅटर मैदानातनं बाद होऊन गेलेत. मात्र फटका आता पुन्हा एकदा फसलाय, मात्र काय करावं काय समजलंच नाही. कदाचित सूर्यप्रकाश आला असावा डोक्यावर, जिथनं झेल सुटला. मग झेल सुटल्यानंतर धावा भेटल्या 2, आणि या 2 न वाढून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 45 या धावसंख्येवर. 45 आकडा पुन्हा एकदा आलाय स्कोर कार्डवर. रोहित शर्मा मात्र त्या 45 आकड्यावर धोका होईल का, आणि तो धोका मात्र झालाय. तो टीम बॉबी 11 केळीचा पाडा संघाला. फलंदाज बाद. मैदानात दाखल झालाय तेजस सुतारची वर्णी लागतीये. फलंदाजी करण्याकरता आलाय, आणि त्याच्या साथीला समोर रितेश राऊत आहे. रितेश राऊतच्या जर्सी क्रमांक 45 आहे. तेवढीच 45 धावसंख्या स्कोरकार्डवर पण लागली आहे. मात्र कदाचित रितेश राऊत इथून पुढे आक्रमक होतील का हे पाहावं लागेल. मात्र अंतिम षटक आहे. या अंतिम षटकातनं दीप बागुलची मात्र वर्णी लागतीये. चला थोडीशी घाई करायची आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्समध्ये केला जाईल. या एका ओव्हर नंतर टीम डिंगडॉंग वडवली आणि टीम कुडूस 11 या 2 संघांमधला तो टॉस असेल. कुडूस 11 संघ दाखल झालाय, इथपर्यंत येऊन पोहोचलाय. तत्पूर्वी रितेश राऊत त्याच्या विपक्षात समोर आता गोलंदाजी करण्याकरता दीप बागुलची वर्णी लागती. दीप बागुल होईल सज्ज या अंतिम षटकातनं. तर पाहिलं ना तर पहिल्या 2 षटकात 32 धावा होत्या. त्यानंतर धावसंख्येवर पूर्णपणे रोख लावण्याचं काम मात्र रोहित पाटीलनं केलं. पहिला चेंडू मात्र सिंगल करवट होतीये. दीक्षित चेंडूवर येऊन पोहोचेल. तर हर्षल भोईर मॅन फ्रॉम मेट त्यांनी पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्यात रितेश राऊत करता. रितेश राऊत यांनी जर षटकार खेचला तर प्रत्येक षटकारापाठोपाठ 500 रुपये सुद्धा लावलेत त्यांच्या. मात्र जिथे पैसा लावला तिथे विकेट येते की काय, लालच बुरी बला आहे. फलंदाज बाद. रितेश राऊत बॅक टू डग आउट.
थँक्यू डीजे. टीजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज गुरुवाराचा दिवस आहे आणि मग साई बाबा त्यांची गाणी मात्र ऐकवली जात आहेत आपल्याला. तर पूर्वी नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. त्याच्याकरता मात्र आल्या आल्या मोठा फटका खेचायचा होता. पुन्हा एकदा दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. मैदानातनं काय चाललंय हे समजत नाहीये. या अगोदरही असाच एक झेल सुटला आणि आता पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ वरनं 2 क्षेत्ररक्षक आले. पुन्हा एकदा तेच घडलं मैदानातनं. झेल सुटला. झेल सुटल्यानंतर या धावा आल्या. टोटल 3 धावा घेतल्या. म्हणजे झेल सहज झाला असता. या अगोदर दीक्षित बागुल झेलवर पोहोचला होता. राहुल मात्र वेगाने येतो. मात्र दोघांमध्ये काय चाललंय हे समजत नाहीये. तत्पूर्वी या 3 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 50 धावा सांघिक. तत्पूर्वी तेजस सुतार वेगवान चेंडू. वेगवान तेज तर्रार. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. आता हा चौकार कदाचित आडला असता. मात्र आता दोन्ही क्षेत्ररक्षक कमी वेगाने धावले. म्हणजे हे होतंय मैदानातनं. कॉलिंग जिथे नसेल ना तिथं चुक्या होत राहतात. सौरभ हडकमल सुद्धा दिसतील आपल्याला इन ऍक्शन मध्ये. कुडूस 11 टीम कडनं एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र फटका फसलाय. एमबी मिलिंद बागुल चेंडूवर जीवाच्या आकांतानं आलं होते. मात्र झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर धावा तब्बल घेतल्या 2. सौरभ हडकमोल चे स्लॉक स्वीप करता धावसंख्या 56 झाली आहे. 56 वर जाऊन पोहोचली आहे. विकेट आतापर्यंत गेल्यात त्या टोटल 4. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल सज्ज झालाय पुन्हा एकदा. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं दिब्बागुल्ला. नेक्स्ट बॉल एक धाव कन्वर्ट होतीये. रोहित पाटील चेंडूवर येतोय. लगेच क्विक फेकी केली तिथपर्यंत. मात्र पुन्हा एकदा 2. या 2 ना आता धावसंख्या 58. 58 धावा तब्बल लागल्या स्कोर कार्डवर. म्हणजे इथून पुढे 59 धावा या करावा लागतील त्या टीम एमबी खरिवली संघाला. चला टीम डिंगडॉंग वडवली कुठे आले असतील तर एक इनिंग झाली आहे. टॉस करण्याकरता यायचं आहे. टीम डिंगडॉंग वडवली कुडूस 11 कर्णधार इथे उपस्थित आहे. तर या सेकंड इनिंग मधनं आपण पाहतोय मैदानातनं. चला बॉबी 11 केळीचा पाडा संघ चित्रक्षण लावून घ्यायचं आहे. 2 बॅटर इथून पुढे तयार होतील. ते टीम एमबी खरिवली संघाकडनं तब्बल 59 धावांचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे तो टीम एमबी खरिवली संघाला. डिंगडॉंग वडवली तसेच वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश जाधव त्यांचंही या ठिकाणी आगमन होते. हार्दिक
स्वतः कर्णधार आहेत टीमचे कुडूस 11 आणि मात्र उपस्थित झालेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. वेलकम वेलकम या शिवकृपा चषक 2024 मध्ये. मात्र आपला संघ घेऊन बऱ्याचशा ओपनच्या मग मोठ्या मोठ्या स्पर्धांपर्यंत जाऊन पोहोचत असतात. तर वाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनाही विनंती करेन की स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. काय डाईसवरनं मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तत्पूर्वी सामना आपण पाहतोय टीम एमबी खरिवली आणि त्याच्या विपक्षात टीम 2 हात करतीये ती टीम बॉबी 11 केलीचा पाडा संघ. रितेश राऊत आणि टीम आता मैदानातनं सेकंड इनिंग मधनं गोलंदाजी करेल. मात्र त्याच्या विपक्षात टीम एमबी खरिवली जो त्यांच्या वाट्याला आता फलंदाजी आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा. एक मोठी धावसंख्या आहे. पहिल्या 2 षटकात 32 धावा स्कोर कार्डवर होत्या. त्यानंतर रोहित पाटीलने थोडंसं थांबवलं तर मात्र 5व्या षटकातनं पुन्हा एकदा आक्रमण केलं टीम केलीचा पाडा संघानं आणि धावसंख्या तब्बल 58 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली. म्हणजे 59 धावा या कराव्या लागतील. तर इथून पुढे 2 बॅटर मैदानात दाखल झालेत. आपण मैदानात पाहतोय राहुल पाटील आणि त्याच्या साथीला रोहित पाटील. तर या सेकंड इनिंग मधनं मात्र रितेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवरनं पहिला षटक घेऊन येतोय. सज्ज होईल समोर रोहित पाटील 2 बंधूंची जोडी. आपण बऱ्याचशा वेळा पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं जर पाहिलं तर इरफान पठाण युसुफ पठाण ही बंधूंची जोडी. आज मात्र एमबी खरिवलीकडनं रोहित पाटील आणि राहुल पाटील ही जोडी बंधूंची जोडी मात्र मैदानातनं ओपनिंग करताना आपण पाहतोय. त्यातनं पहिला चेंडू त्यावरनं बंदिस्त केलं. मोठा बॅटर आहे रोहित पाटील. चांगली फलंदाजी सातत्यानं करत असतो आपल्या टीम करता. आज मात्र 59 धावांचा पाठलाग करण्याकरता इथून पुढे नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 2 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक वेगानं धाव पूर्ण केली आहे. म्हणजे धावांचा होतोय श्री गणेशा 0वरनं 1 वर जाऊन पोहोचली आहे ती धावसंख्या टीम एमबी खरिवलीकरांची. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे मैदानातनं. सातत्यानं फिल्डिंग चेंजेस करावा लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. त्यातनं फक्त 2 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. टीम डिंगडॉंग वडवलीचा कर्णधारही उपस्थित झालाय. बरोबर आता चालू असलेला ही ओव्हर आहे. त्या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार लक्षात असू द्यात. टीम कुडूस 11 आणि टीम डिंगडॉंग वडवली. नेक्स्ट बॉल मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. कमी वेगानं टाकलेला हा चेंडू फसवा चेंडू होता ज्यावरनं राहुल पाटील सारखा एक मोठा बॅटर होतोय बाद. एक संधी डीजे मास्टरला. भुईर त्यांनाही मी विनंती करेन की
स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदच त्यांनाही विनंती करेन बी डाईसवरनं मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चालू असलेली जी एक ओव्हर आहे रितेश राऊतची ओव्हर संपल्यानंतर तुमच्या मॅचचा या ठिकाणी टॉस केला जाईल. तत्पूर्वी दीक्षित बागुल समोर मात्र आक्रमण करताना चेंडू जातोय षटकार 6 धावांकरता. आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी 6. तत्पूर्वी या षटकारांना धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. मात्र रितेश राऊत याच्यावर होत आहे आक्रमण. नेक्स्ट बॉल कमी वेगाने टाकला. गणेश आहे त्या ठिकाणी. कॉलिंग नव्हतं दोघांमधलं. थ्रो चुकीचा केला तरी मात्र बाद झालाय. रोहित पाटील बॅक टू डगआउट. आणखीन एक विकेट. एक मोठा आदरा बसतोय तो टीम एमबी खरिवलीकरांना. फलंदाज बाद. डीजे वाले कुठे गेले असतील तर जरा या इकडे. मात्र इथून पुढे हा अंतिमचा चेंडू जो रितेश राऊत हाताळेल. तर नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत मिलिंद बागुल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत मिलिंद बागुल. स्पर्धेत जर पाहिलं शिवकृपा चषक सतत पाठीशी असणारं तर व्यक्तिमत्व. मात्र आता नॉन स्ट्रायकर इनकडनं अप्रतिम क्वालिटी दर्जाचा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. या चौकारानं धावसंख्या 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. एका 2 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 11. टीम कुडूस 11 आणि टीम डिंगडॉंग वडवली या 2 संघांमध्ये हा पुढील टॉस बॉक्समध्ये होईल. मी नितीन शिंदे यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा टॉस बॉक्समध्ये करायचा आहे. तर समोर बॅटर आपण पाहतोय मिलिंद बागुल यांच्या प्रत्येक षटकाराकरता जितेंद्र पष्टे मॅन फ्रॉम निचोळे यांच्याकडनं कॅश प्राईज 500 रुपये. मिलिंद बागुल यांच्या प्रत्येक षटकाराकरता जितेंद्र पष्टे यांच्याकडनं कॅश प्राईज 500 रुपयाचं बक्षीस आहे. तत्पूर्वी टॉस बॉक्समध्ये मी विनंती करेन नितीन शिंदे यांना की कुडूस 11 आणि डिंगडॉंग वडवली या 2 संघांमधला टॉस त्या ठिकाणी होईल. मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव ते उद्घोषणा या पहिल्या चेंडूवर. डीजे वाले कुठे असतील तर जरा यायचं आहे समालोचन कक्षात. जयदीप ज्याची वर्णी लागते गोलंदाजी करण्याकरता. धावसंख्या स्कोर कार्डवर स्कोरर आम्हाला माहिती पुरवतायत 11. आता मात्र ऑफिशियल पंच आमच्या बाजूने वळतील. वाईट बॉल आहे. एक एक्स्ट्राची धाव ती दिली जाते. या सिंगलनं धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती. जयदीप मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर मिलिंद बागुल यांना आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचं होतं. बंदिस्त गेलंय. डॉट बॉल. निर्धावची होती उद्घोषणा. 59 धावांपर्यंत पोहोचायचं आहे.
12 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. एका बाजूने आक्रमण मात्र दीक्षित बागुल करतोय, मात्र त्याला स्ट्राईकवर आणणं हेही खूप गरजेचं आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिलिंद बागुल यांच्याकरता आपटून टाकलाय. त्यानंतर मात्र सिंगल होतीये पूर्ण. 2 बॅटर सेफ झोन मध्ये पोहोचतील. या सिंगलनं धावसंख्या 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये दीक्षित बागुल, ज्यानं या अगोदर आक्रमण केलं. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आता समोर जयदीप आहे. जयदीपची सत्व परीक्षा आहे ती दीक्षित बागुलच्या समोर. सज्ज होईल इथून पुढे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल, ज्यावर चेंडूचा पाठलाग होतोय. रितेश राऊत आहे, शिवाच्या आकांतानं धावला, चेंडूला फील्ड केला आणि 2 धावा कंप्लीट. सिंगल डबल मात्र मैदानात चालू आहे. 59 धावांपर्यंत पोहोचण्याकरता चांगला प्रयत्न 2 बॅटर मैदानात न करतायत टीम यंबी खरिवली. धावसंख्या 2 वाढून जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. 15 ही धावसंख्या जर पाहिली तर 15 ही धावा या पहिल्या षटकातनं लावल्या होत्या बॉबी 11 केळीचा पाडा संघानं. त्यानंतर मात्र ठोस सुरुवात जी झाली केळीच्या पाडा टीमकडनं सातत्यानं. त्यानंतर पुन्हा एकदा दीक्षित बागुल स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता असेल. अप्रतिम दर्जेदार चेंडू, जिथनं बंदिस्त गेलं बॅटरला. जयदीप मात्र चांगली गोलंदाजी करतोय. जयदीपचा विचार केला गोलंदाजीनं चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते टोटल 5. हा अंतिमचा चेंडू, त्यावर केला जातोय प्रहार. षटकार 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. हॅलो, तर मी नितीन शिंदे यांना विनंती करतोय की त्याला टॉस बॉक्स मध्ये यायचं. टॉस करण्याकरता आपण टीम पाहतोय कुडूस 11 आणि त्याच्या विपक्ष टीम डिंगडॉंग वडवली. कुडूस परिसरातल्या 2 बलाढ्य महाशक्ती आता मात्र एकमेकांच्या विरोधात इथून पुढे खेळ करताना दिसतील आपल्याला. नो डाऊट कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतोय महेश जाधव, पाडा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्या विपक्षात एक अगदस, तो असा खेळाडू आहे, एक उत्तम आयोजक सुद्धा आहे. नो डाऊट तो अगदस माझ्यासोबत जोडला जाईल. दोन्ही कर्णधार येतील. नितीन शिंदे आमचे मान्यवर जे टॉस करण्याकरता प्रमुख अतिथी म्हणून टॉस बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले गेलेत. मात्र कॉल दिला जाईल तो कुडूस 11 संघाकडनं. टॉस डिंगडॉंग वडवली संघानं जिंकलाय. तर मी सर्वप्रथम तुमचा निर्णय विचारेन. फिल्डिंग येणार. डिंगडॉंग वडवली संघानं प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. समोर कुडूस 11 सारखा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला प्रथम बॅटिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? होंडो है, सौरभ है, विशाल वट्टे, महेश भोईरे त्यांच्यावर प्रेशर टाकू. आणि नेक्स्ट बॉल, अतिरिक्त टर्न झाला, फटका फसला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, फलंदाज बाद. जो आक्रमण करत होता त्यालाच आता मात्र बाद केलं जात आहे. विकेटचं पतंग. एक संधी डीजे मास्टरला. अवकाशी मॅन फ्रॉम कोनसई तेही इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. या स्पर्धेकरता मात्र भेट देत आहेत.
पूर्ण डिंगडॉंग वडवली संघ सुद्धा दाखल झालाय. मुन्नू भाई तेही इथे उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत स्वप्नील मोकाशी फ्रॉम कोणसई मॅच पाहण्याकरता मॅचचा आनंद घेण्याकरता इथे उपस्थित झालेत. तत्पूर्वी नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय रोशन बागुलला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. आता धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आहे ती टोटल 25 धावा. म्हणजे इथून पुढे समीकरण 14 चेंडू आणि 34 ची गरज आहे. एक टप्प्याकर चेंडूला फील्ड केलाय. परफेक्ट थ्रो जिथनं फक्त यष्टीरक्षकाला कलेक्ट करायचं होतं योग्यरित्या आणि तेच काम त्यानं केलं. या सिंगलनं धावसंख्या वाढेल 26 या धावसंख्येवर. मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्याही मोठ्या फटक्यापासून मोठा फटका मात्र खेळू दिला जात नाहीये. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल नेक्स्ट बॉल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी करेल. हो नाही थांब करता करता मात्र फलंदाज बाद होईल. मिलिंद बागुल यांना परतावं लागेल. बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय टीम करता. एक संधी डीजे मास्टरला. पहिल्या 12 चेंडूत जेव्हा केळीचा पाडा संघ बॅटिंग करत होता तेव्हा 32 धावा केल्या होत्या त्यांनी 2 षटकांमध्ये. आता त्या 2 षटकातल्या धावा 12 चेंडू आणि 32 ची गरज आहे. ती टीम एमबी खरिवली करता. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज जयदीप होतोय सज्ज. चेंडू क्रमांक 1 बंदिस्त गेलाय. वेगवान चेंडू जिथनं शांत ठेवलंय बॅटरला. बॅटर नवीन मैदानात आलाय वैभव बागुलला आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू 32 ची गरज आहे. रितेश राऊत अँड टीम संघर्ष करतोय एमबी खरिवली संघाच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल. मात्र आता फटका मोठा सजवला जातोय. आणखीन एक फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. विकेटचा पतंग. एक संधी डीजे मास्टरला. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल. कदाचित सिंगल घ्यायचा प्रयत्न होता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सिंगल घ्यायची होती. 2 चेंडू असे गेले. सिंगल घेता घेता 2 बॉल डॉट निघून गेलेत. तर निवास यांचा मगाशी कॉल आला होता. त्यांची अशी इच्छा आहे का एमबी खरिवली टीमकडनं प्रतीक पाटील यांना आता फलंदाजीला पाठवावं.
तत्पूर्वी बऱ्याच फरमाईश बरेचसे कॉल मात्र सातत्याने येत असतात. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र आता चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन वरनं चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार येतोय 4. चेंडू आणि 28 ची गरज आहे. मॅच थोडीशी कठीण वाटते आता टीम एमबी खरिवलीकरांकरता. 7-28 ची गरज आहे. मात्र जयदीप आपल्या गोलंदाजीतनं शेवटचा चेंडू. बदल आले तर चुकलंय. माघारी परतेल नव्यानं एक नवीन चेंडू घेऊन समोर येईल. एक चांगल्या गोलंदाजाचं हेच एक चांगलं लक्षण असतं की आपलं बदल आले तर चुकलं त्यानंतर तो माघारी परतला. नव्यानं एक नवीन चेंडू घेऊन समोर पुन्हा एकदा बॅटर करता जाईल. नेक्स्ट बॉल तुम्हाला जर आता या परिस्थितीत तुम्ही आहेत म्हणजे जिथे धावा तुम्हाला जास्त करायच्या आहेत, फटका जरी जोरकस मारला असता तर एक धाव कुठे ना कुठे भेटली असती. मात्र इथून पुढे मॅच आता थोडीशी हार्ड दिसतीये. म्हणजे थोडीशी पकड आहे ना ती टीम बॉबी 11 केळीच्या पाडा संघाची मजबूत झाली आहे. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. तत्पूर्वी 28 आकड्याची आठवण झाली की आठवण होते तो 28 वर्षानंतर जिंकलेला वर्ल्ड कप. 1983 नंतर 2 एप्रिल 2011चा तो दिवस. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदात तो वर्ल्ड कप जिंकला. तत्पूर्वी 6 चेंडू 28 ची मॅच आहे. समोर विस्फोटक फलंदाज आहे. पहिला चेंडू बंदिस्त केलं डॉट बॉल. निर्धाव ची होती उद्घोषणा. मात्र 5 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 5-28 समीकरण आहे. मात्र आक्रमण करताना फटका फसलाय. मात्र फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. बॉल बंदिस्त केलं. त्याच्याही विपक्षात मात्र निर्धाव चेंडू मात्र हाताळला जातोय. डॉटची होती उद्घोषणा. यानंतर एक बिग फाईट. एक धाव मैत्रीची. खऱ्या अर्थानं अगदासनं म्हटलं की मैत्रीपूर्व लढत आहे. स्टेट ड्राईव्हनं फटका खेचलाय. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेला बाद. म्हणजे रनआउट स्वरूपानं बाद व्हावं लागेल. मधनं आकर्षक बॅट त्यांच्याही शॉपमधनं नक्की व्हिजिट करा. वंडर स्पोर्ट्स विशाल वल्टे प्रोप्रायटर आहेत. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल निर्धाव स्वरूपानं होती असं सांगता.
नेक्स्ट बॉल, मात्र स्वतःचा बचाव करत हा फटका खेळलाय, सिंगल कन्वर्ट होईल. यानंतर एक बिग फाईट आपल्या भेटीला येईल. टीम डिंगडॉंग वडवली आणि त्याच्या विपक्षात टीम कुडूस 11 संघ बऱ्याचशा स्पर्धांपर्यंत आपलं अधिराज्य गाजवत असतो, बऱ्याचशा स्पर्धांपर्यंत आपल्या त्या ट्रॉफ्यांवर नाव कोरत असतो. तो टीम कुडूस 11 इन ऍक्शन मध्ये दिसेल. तसेच आमचे मान्यवर भरत पाटील यांचा, भरत खिराडे यांचा शाही सन्मान या ठिकाणी कैलास पाटील यांना मी विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते भरत खिराडे यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार असं म्हटलं जातं की आलेल्या मान्यवरांचा किंवा मग पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य, आणि या ठिकाणी पाहुण्यांचा मान सन्मान केला जातोय, आदर केला जातोय. मान्यवर